नमस्कार. 2025च्या शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व अभियोग्यताधारक शिक्षक बंधू भगिनींसाठी 1 जानेवारी 2026 रोजी एक छान जी.आर. आला. त्या जी.आर. नुसार गुड न्यूज अशी आहे, की जागावाढीच्या संदर्भामध्ये आपणा सर्व परीक्षार्थींसाठी अथवा आपण शिक्षक होणारच या अपेक्षेने वाट पाहणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींसाठी खूप महत्त्वाचा तो जी.आर. आहे. त्या जी.आर.चा समरी अशी, की संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष मे 2026 पर्यंत जेवढ्याही जागा रिक्त होणार आहेत, त्या सर्व रिक्त जागांपर्यंतचा शासनाने अहवाल मागितलेला आहे आणि त्यानुसारच पोर्टलला जागा द्यायच्या आहेत. म्हणजे साधारणपणे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 5 महिन्यांमध्ये जे शिक्षक रिटायर होणार आहेत, निवृत्त होणार आहेत, त्या सर्वांच्या जागा देखील पवित्र पोर्टलला नोंदवायच्या आहेत. म्हणजे जेणेकरून आपण जे सरासरी 200-500 जागा जरी वाढल्यात, कारण एकेका जॉबसाठी, एकेका पदासाठी आपला संघर्ष असणार आहे. म्हणून हा जी.आर. आपल्या सर्व शिक्षक बांधवांसाठी, भगिनींसाठी जे होऊ इच्छितात त्या सर्वांसाठी अतिशय आशादायी आहे. आणि त्यापूर्वी अजून एक जी.आर. आला, तो सुद्धा एक गुड न्यूज म्हणता येईल, की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे शिक्षक भरतीचे कामकाज सोपवण्यात आलेले आहे. म्हणजे एकाच संस्थेकडे जर का वेगवेगळी जबाबदारी असेल, तर ती जबाबदारी पार पाडताना कुठेतरी अडचणी येतात, विलंब होतात आणि त्या विलंबामुळे खऱ्या अर्थाने जे परीक्षार्थी असतात त्यांच्यावर अन्याय होतो, अशा प्रकारची भावना सर्वसामान्यपणे पोहोचते. आणि म्हणूनच हे दोघंही जी.आर. शिक्षक भरतीसाठी एक आशेचा किरण आहेत आणि 2022च्या तुलनेमध्ये खऱ्या अर्थानं ही 25ची जी भरती आहे, तिला वेग आलेल्याचं मला तरी जाणवतंय. कारण 2022 मध्ये प्रत्येक टप्प्याला 2-2, 3-3 महिन्याचा कालावधी लागतोय. या ठिकाणी प्रत्येक आठवड्यात कुठे ना कुठेतरी चांगल्या प्रकारचा निर्णय आपल्याला ऐकायला भेटतोय आणि आशा हीच आहे, की जूनपर्यंत सर्व शिक्षक भरतीची प्रोसेस पूर्ण व्हावी आणि 15 जूनला नवनियुक्त शिक्षक आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी शाळेत पोहोचावे, हीच अपेक्षा ठेवूयात. अजून काही नवीन अपडेट आल्यास तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल. आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी या चॅनलशी जोडून राहा. धन्यवाद.